ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। भिवंडी शहरातील खाडीलगतच्या ठिकाणी असलेल्या ईदगाह स्लॉटर हाऊस या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर म्हशी आणि रेडे कापल्यानंतर त्यांचे अवशेष आणून त्यामधील चरबी वितळवून त्यापासून बनावट तूप बनवून ते शहरातील छोट्या मोठ्या खानावळी, हॉटेल व्यावसायिक यांना विक्री करीत असल्याबाबतच्या तक्रारी वाढल्यानंतर आयुक्तांच्या आदेशाने पर्यावरण विभागाचे नियंत्रण अधिकारी सहाय्यक आयुक्त सुदाम जाधव यांनी पालिका आपत्कालीन विभागाच्या पथकासह घटनास्थळी छापा मारून तेथून मोठ्या प्रमाणावर बनावट तुपाचे डबे, तूप बनवण्याचे साहित्य जप्त केले आहे। शहरातील ईदगाह स्लॉटर हाऊस येथे बंद असलेल्या कत्तलखान्यात शहरातील खाण्यासाठी कापण्यात आलेल्या म्हशी रेड्यांच्या चरबीपासून तूप बनवण्याचे काम सुरू होते। याबाबत पालिका पर्यावरण विभागाचे सहाय्यक आयुक्त सुदाम जाधव, आपत्कालीन विभाग प्रमुख साकीब खरबे यांनी पालिका पथकासह या ठिकाणी कारवाई करत तेथे आढळून आलेले तूप बनवण्याच्या भट्टीवरील कढई मधील साहित्य ओतून देत बनावट तुपाचे डबे, कढई असे मोठे साहित्य जप्त केले आहे। याबाबत पालिका प्रशासनाकडून स्थानिक भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती सुदाम जाधव यांनी दिली आहे। सदर ईदगाह स्लॉटर हाऊस या ठिकाणी माननीय आयुक्त साहेबांनी मला फोन करून सांगितलेलं आहे की वारंवार त्यांची तक्रार असल्यामुळे आपत्कालीन अधिकारी साकीब खरबेंचा फोन आला आणि त्या अनुषंगाने सदर ठिकाणी मी धाव घेतलं आणि पाहणी केली असता या ठिकाणी बरेच काही समजा असं म्हशीच्या चरबीने चरबी काढून त्यामध्ये तापवून घी बनवायचं हे चालू होतं आणि डबे काही भरण्याचं काम चालू होतं। त्या अनुषंगाने सदर पाहणी केल्यानंतर सर्व आम्ही जप्त करण्यात आलेले आहे आणि काही याच्यावर आम्ही पोलीस दाखलसाठी पण आम्ही नाव वगैरे घेण्यात आलेलं आहे। नक्की किती प्रमाणात या ठिकाणी आणि काय केलं ते आता जे काही समजा मोठ्या प्रमाणामध्ये काही समजा शिजत होतं ते ताबडतोब आम्ही तूप काढण्याचा चालू होता त्यांचा प्रोग्राम, तो आम्ही सर्व त्यांना सांडवण्यात आलेलं आहे आणि त्याच्यावर सर्व त्यांना उलट केल्यानंतर त्यांची जे साहित्य वगैरे आम्ही जप्त करण्यात आलेलं आहे। तरी किती लाखाचा मुद्देमाल होता? आता एवढं मला काही सांगता येणार नाही, परंतु सध्या परिस्थितीनुसार आम्ही तसं कारवाई करण्यात आलेली आहे। आकाश सहाने, स्वानंद मीडिया, भिवंडी। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।